हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए लोकसभा के आम इंतखाबात का ऐलान कर दिया है। इसी सिलसिले में नांदेड़ जिला कलेक्टर अभिजीत रावत ने जिला कलेक्टर ऑफिस के निवेदन भवन में मुनक्किदा प्रेस कॉन्फ्रेंस में लोकसभा इंतखाबात के ताल्लुक से तफसीलात बताई। उन्होंने कहा कि इलेक्शन कमीशन प्रोग्राम के मुताबिक नांदेड़ लोकसभा का चुनाव दूसरे मरहले में होगा, जिसका नोटिफिकेशन 28 मार्च को जारी किया जाएगा और इसी दिन से पर्चा नामजदगी यानी फॉर्म का दाखिल करना शुरू होगा। 4 अप्रैल फॉर्म भरने की आखिरी तारीख होगी और 5 अप्रैल को फॉर्म की जांच होगी। 8 अप्रैल तक फॉर्म वापस लेने की मोहलत रहेगी और फिर बाकी उम्मीदवारों में इंतखाबी निशानात अलर्ट करके उम्मीदवारों की फहरिस्त जारी कर दी जाएंगी। 24 अप्रैल तक उम्मीदवारों को इंतखाबी मुहिम की इजाज़त रहेगी और इसी दिन इंतखाबी तशरीह ख़त्म होगी। 26 अप्रैल को राहदही होंगी। 4 जून को नताइज का ऐलान होगा। इलेक्शन प्रोग्राम का ऐलान हुआ है। इसी के साथ मिसाली ज़ाब्ते अखलाक भी नाफिज हो चुकी है और ये मिसाली ज़ाब्ते अखलाक 6 जून 2024 तक नाफिज रहेंगी। माननीय भारत निवडणूक आयोगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केलेली आहे। त्याविषयीची सगळी माहिती आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याचं वेळापत्रक हे सुद्धा सांगितलं आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघांचं क्षेत्र येतं, त्यापैकी नांदेड आणि हिंगोली या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी जो कार्यक्रम आहे तो मी आपल्यासमोर थोडक्यात मांडतो। आज दिनांक 16 मार्च रोजी याची घोषणा झालेली आहे। 28 मार्च रोजी या 2 लोकसभांची आणि इतर काही लोकसभांची अधिसूचना निघेल। दिनांक 4 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख असेल। या सगळ्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 5 एप्रिल रोजी होईल। उमेदवारांना जर माघार घ्यायची असेल तर त्याची अंतिम मुदत ही 8 एप्रिल राहील। 26 एप्रिल रोजी आपल्या जिल्ह्यातील हे 8 विधानसभा मतदारसंघ जे नांदेड आणि हिंगोली लोकसभेला जोडले आहेत त्यांचं मतदान होईल आणि 4 जूनला त्यांचं काउंटिंग म्हणजे मतदानाची मोजणी होईल। आपला एक विधानसभा मतदारसंघ लोहा हा लातूर लोकसभेला जोडला आहे, त्यासाठी अधिसूचना 12 एप्रिल रोजी निघेल आणि त्यामध्ये आपला जो रोल आहे तो मुख्यत्वे करून मतदानाचा आहे, ते 7 मे रोजी होईल। अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान विभागलेलं आहे। आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 26,93,715 एवढे मतदार आपल्याकडे आहे, ज्यापैकी 18,43,000 हे नांदेड लोकसभेसाठी मतदान करू शकतात, 5,58,000 हिंगोलीसाठी आणि 2,92,000 हे लातूरसाठी मतदान करतात। यामध्ये पुरुष हे 13,91,000 आहेत, महिला 13,02,000 आणि 160 हे तृतीयपंथी आपल्याकडे आहेत। 85 पेक्षा जास्त वय असणारे 38,138 आणि दिव्यांग म्हणून स्वतःला ज्यांनी मार्क केला आहे असे 21,551 असे मतदार आहेत। 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं 40% पेक्षा जास्त डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांसाठी होम वोटिंगचा एक पर्याय आहे। ते कंपल्शन नाही आहे किंवा त्यांना तशी सक्ती नाही, पर्याय आहे। जर त्यांची इच्छा असेल आणि प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणून सुद्धा आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा मतदानाचा उत्सव बघण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर यावं, त्या ठिकाणी आपण सगळी सुविधा केलेली आहे। मात्र जर कुठल्या परिस्थितीनं अगदी शक्यच नसेल तर त्यांना होम वोटिंग किंवा पोस्टल वोटिंगचा पर्याय हा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आपल्याकडे 3,041 मुख्य पोलिंग स्टेशन आहेत आणि त्याला 6 ऑक्झिलरी किंवा सहायकारी असे पोलिंग स्टेशन आपण दिलेले आहेत। या सगळ्या ठिकाणी ज्या आवश्यक मान्य आयोगानं दिलेल्या सूचनांनुसारच्या सुविधा आहेत त्या आपण पुरवलेल्या आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग आपण केला आहे की मतदारांना आल्यावरती रांगांमध्ये उभं राहायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रतीक्षालय आपण प्रत्येक मतदान केंद्रांवरती नियोजित केली आहे, ज्या ठिकाणी फर्स्ट एड किट राहील। त्याचप्रमाणे आयोगाच्या निर्देशानुसार पाळणाघरं असतील ज्यामध्ये लहान मुलांना तेवढ्या वेळापुरतं सांभाळण्यासाठी तिथं आपले कर्मचारी जे प्रशिक्षित असतील आणि इतर सगळे खेळणे वगैरे सुविधा असतील। त्याचबरोबर व्हीलचेअर, रॅम्प या दिव्यांग किंवा ज्या लोकांना व्हीलचेअरची गरज पडते त्यांच्यासाठी ती सुद्धा व्यवस्था केली आहे। शौचालय, पिण्याचे पाणी,
अशी सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. 40 ठिकाणी आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र आहेत, ज्या ठिकाणी अतिशय अल्प मतदान होणे, एकाच उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान होणे किंवा इलेक्शन रिलेटेड काहीतरी गुन्हा त्या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये घडला असेल अशी आहे. या सगळ्या ठिकाणी मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिलेली आहे. स्थानिक आपले SDO SDPO यांच्या अनेक भेटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. एकूण आपल्याकडे 9 स्ट्रॉंग रूम्स, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे. कुठल्याही प्रकारे प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी 97 स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक पोस्ट आपण निर्माण केले आहे, ज्यापैकी 17 तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत. 95 आपली भरारी पथकं आपण नेमलेली आहेत. 53 व्हिडिओ पथकं आहेत आणि 33 पथकं अशी आहेत की जी वेगवेगळ्या सभा, प्रदर्शनं, रॅलीज यांना व्हिडिओग्राफीद्वारे कव्हर करतील. आपण 296 क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे आणि 54 क्षेत्रीय अधिकारी आणि 54 क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना राखीव म्हणून आपण नियुक्त केलेलं आहे. एकूण 9,925 हे मतदान अधिकारी कर्मचारी आपल्याला लागतात. त्याची सुद्धा यादी अंतिम आहे. त्यांना आपण रँडमायझेशनद्वारा नियुक्ती देणार आहोत. आज मान्य आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आचारसंहिता ही आता सुरू झालेली आहे. या अनुषंगानं राजकीय पक्षांवर जे प्रस्तावित उमेदवार आहेत त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्याचप्रकारे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अगदी सामान्य नागरिकांवर सुद्धा अनेक जबाबदाऱ्या येतात. या अनुषंगानं मला वाटतं की सगळ्यांनी आचारसंहितेत काय करावं आणि काय करू नये याबाबत आम्ही एक विस्तृत पत्रक काढत आहोत. त्याचा एक अभ्यास करावा, त्या अनुषंगानं कारवाई करावी. कारण मान्य आयोगाच्या कडक सूचना आहेत की कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सी-विजिल या ॲपमार्फत सामान्य मतदार सुद्धा आपली तक्रार आचारसंहिता उल्लंघनाची ही नोंदवू शकतो. क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है. बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.